हां, सर्वांना नमस्कार। तर आज आपण शब्दाच्या जातीपैकी सव्ययचे 4 प्रकार आणि अव्ययाचे 3 प्रकार आपण बघितलेले आहेत। आज अविकारी जे जात आहे, अविकारी जे अव्यय आहेत, आपण क्रियाविशेषण अव्यय, दुसरा उभयान्वी अव्यय, तिसरा शब्दयोगी अव्यय आपण बघितलेला आहे। आज त्याचाच चौथा अविकारी शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय बघणार आहोत। आणि केवल प्रयोगी अव्यय हा अगदी छोटासा टॉपिक आहे आणि आपल्याला केवल प्रयोगी अव्ययामध्ये जे प्रश्न विचारले होते ते आपल्या ग्रुपवर आपण टाकलेले आहेत। तर त्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले होते आणि हा जो टॉपिक आहे खूप छोटा टॉपिक आहे, त्यामुळे समजून घ्या, कारण 1 मार्क यावर 100% असतोच असतो। तर केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि अव्ययचं अनेक वचन अव्यय। आपण बऱ्याचदा कधी स्पर्धा परीक्षेमध्ये काय होते, जसं नाम, नामे, सर्वनाम, सर्वनामे, अव्यय, अव्यय म्हणजे ते अनेक वचन। म्हणजे केवल प्रयोगी एकच असेल तर केवल प्रयोगी अव्यय म्हणतो। जर आपल्याला अनेक शिकायचे असेल तर आपण लिहित असताना केवल प्रयोगी अव्यय म्हणतो, बरोबर। तर पहिल्यांदा आपण जो टॉपिक आपण शिकत आहोत त्या शब्दाचं शब्दशः काढून बघायचं आणि शब्दशः अर्थ जर आपण काढून बघितलं तर अर्थ आपल्याला समजूनच जाते। त्यामुळे केवल प्रयोगी, केवल, केवलच्या ऐवजी केवळ असं वाचा, केवळ प्रयोगी अव्यय। म्हणजेच इथं यालाच आपण उद्गारवाचक शब्द असे देखील म्हणतो। आता उद्गारवाचक शब्द, उद्गारवाचक शब्द असं त्याला म्हणतो, कारण की उद्गार म्हणजे नेमकं या केवल प्रयोगी अव्ययामध्ये असे उद्गार असतात। असे उद्गार असतात म्हणजे अशा आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात त्या भावनेचा जो विस्फोट होतो, एकाएकी आपल्या भावनेचा विस्फोट होतो। जे शब्द आपल्या तोंडावाटे बाहेर, जसं अरे रे, अबब, अशा पद्धतीचे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो। जर एखाद्या आपल्या विद्यार्थ्यांनी जर चांगली कामगिरी केली असेल तर वा, शाबास, अशा पद्धतीचे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात। म्हणजे तो आपल्या मनातील भावना असतात आणि त्या भावनेचा विस्फोट, भावनाचा स्फोट जर असेल तर त्यालाच म्हणतो आपण केवल प्रयोगी अव्यय। अरे रे, काय अवस्था करून घेतलीस ही। बऱ्याचदा आपला जर एखादा मित्र जर भेटला आपल्याला तर आपण त्याच्याकडे, त्याच्या प्रकृतीकडे आपण बघितल्यानंतर म्हणतो की अरे रे, काय अवस्था करून घेतलीस, असं बऱ्याचदा आपण म्हणतो। म्हणजे अरे रे हा जो शब्द आहे तर तो काय आहे, एक दुःखदर्शक आहे, शोकदर्शक तो शब्द आहे अरे रे। किंवा जर समजा आपल्या समोर जर अचानक काही आलं, अरे बापरे असा शब्द आपण प्रयोग करतो। म्हणजे मग अरे बापरे हा कोणता शब्द असेल बरं? अरे बापरे आपण केव्हा म्हणतो? म्हणजे आश्चर्य, म्हणजे आश्चर्य जेव्हा आपल्याला वाटते, नवल वाटते, की जसं आपण एखाद्या शहरामध्ये गेलो आणि त्या उंच उंच इमारती बघून आपल्याला असं वाटते अरे बापरे, म्हणजे असं आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात। म्हणजेच व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण एखादी वाक्य लिहितो, वाक्य लिहिल्यानंतर आता समजा अरे रे, अरे रे, अरे रे, काय अवस्था करून घेतली, काय अवस्था करून घेतली ही। जसं हे जे अरे रे आहे आणि ह्या अरे रे झाल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे,
आणि उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे हे जे या शब्दामुळेच या समोरच्या वाक्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे, तर या भावना ज्या स्पष्ट होत आहे या शब्दावरून ह्या भावना लक्षात येत आहे. म्हणजेच त्यांच्या या भावनेच्या समोरचं जे काही वाक्य आहे त्याचा काहीही संबंध नसतो, परंतु याच्यामधूनच त्याचा पूर्ण अर्थ दडलेला असते. त्यामुळे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून या उद्गारवाचक चिन्हाच्या पलीकडे असलेलं हे जे वाक्य आहे याला कोणताही संबंध नसतो. वाक्यात केवळ ते वापराचे म्हणून वापरतात, म्हणजे केवळ प्रयोग करायचा म्हणून करतात, म्हणूनच त्याला काय म्हणतात, केवळ प्रयोगी अव्यय. आणि हे उद्गार असते त्यामुळे त्याला उद्गारवाचक शब्द असं देखील म्हणतात. म्हणजे केवळ आणि केवळ आपल्या मनातील जे विचार आहेत, आपल्या मनातील जे भावनेचा जे स्फोट आहे तो या शब्दामध्येच पूर्णपणे 100% दडलेला असते. याच्या समोरच्या वाक्याला कोणताही अर्थ राहत नाही, परंतु केवळ प्रयोग करायचं म्हणून करतात, म्हणून त्याचं नाव आहे केवळ प्रयोगी अव्यय आणि त्यालाच आपण उद्गारवाचक शब्द म्हणतो. आणि हे जे केवळ प्रयोगी अव्यय आहेत त्याचे जे प्रकार पडलेले आहेत ते 9 प्रकार आहेत. केवळ प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार आहेत, परंतु ते कशावरून पडलेले आहे तर ते जेवढे काही प्रकार आहेत 9 प्रकार, ते 9ही प्रकार ते भावनेवरून पडलेले आहेत. म्हणजे व्यक्तींच्या ज्या भावना आपल्या मुखातून ज्या व्यक्त होतात, ज्या पडतात, ते त्या भावनेवरूनच त्या केवळ प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार आहेत. आता त्याची जर पाहतो म्हटलं केवळ प्रयोग अव्ययाचे 2 गट पडलेले आहेत. एक गट म्हणजे की हे 9 प्रकार आणि दुसरं म्हणजे काही जे अव्यय आहेत असे अव्यय आहेत की त्याचा नेमका अर्थ त्याला काय म्हणायचं त्या वाक्यामधूनच ते समजत नसल्यामुळे अशा यांना व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय असं देखील म्हणतो आपण. आणि हे जे 9 प्रकार आहेत हे भावनेवरून जे 9 प्रकार आहेत ते 9 प्रकार आपण पाहून घेऊ. जसे आपले उभयान्वी अव्ययाचे जे 8 प्रकार होते ते 8 प्रकार आपल्याला थोडंसं डोक्याला ताण देणारे होते, परंतु हे जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहे त्याचे जे प्रकार आहे डोक्याला ताण अजिबात देणारे नाही आहे. तर आपल्याला पण ते जे वाक्य बघून आपल्याला त्या समजून येते, त्यामुळं खूप कठीण येतं काहीच नाही. जसं हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला म्हणजे आनंद होतो, आनंद झाल्यानंतर आपल्यामधून ज्या भावना उत्पन्न होतात, ज्या भावना आपण बाहेर पडते ते म्हणजे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं लिहितो, म्हणजे पूर्ण लिहिलं तर हे होणार नाही, म्हणजे मला जे कीवर्ड्स आहेत ते जागा पुरणार नाही, त्यामुळे हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय लिहितो. जसं आपल्याला वा हर्षदर्शक आहे म्हणजे आनंद होते तेव्हाच आपण वा म्हणतो. वा 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 आपण असं हर्षानेच म्हणतो, आनंदानेच म्हणतो. त्यानंतर आहा आहा, ओहो आहा, ओहो, ओहा हा, हे जे शब्द आहेत या शब्दानं आपल्या ज्या भावना आहेत त्या आनंद व्यक्त करतात, त्यामुळे त्याला हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. आणि हे जे काही 9 प्रकार पडलेले आहेत हे प्रकार पाठ करण्याची काही गरज नाही. हे जे शब्द आहेत जे वाक्यामध्ये जे भावना उत्पन्न करतात तर तेच फक्त शब्द आपल्याला माहीत ठेवणे गरजेचं आहे. जेव्हा केव्हा वा 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 येईल तेव्हा आनंद होत आहे म्हणजे हर्षदर्शक होत आहे हे समजून घ्यायचं. जसं दुसरा शोकदर्शक म्हणजे दुःखदायक. जेव्हा आपल्याला दुःख व्यक्त करायचं असते, जेव्हा दुःख व्यक्त करताना ज्या भावना आपल्या तोंडातून बाहेर पडते त्या म्हणजे शोकदर्शक. जसं अरे रे खूप वाईट झालं, आपण असं बऱ्याचदा म्हणतो अरे रे खूप वाईट झालं, अरे रे काय अवस्था करून ठेवलीस तू आपली.
अरे रे, अगाई, अगाई. आपण हा शब्द आपल्या खेड्यामध्ये अगाई हा शब्द भरपूरदा आपण वापरतो. अगाई म्हणजे विनाकारण या शब्दानं आपण वापरतो, परंतु इथं मात्र शोकदर्शक आहे. अगाई, अयाई, हाय हाय, हाय, हे जे शब्द आहेत ते शोकदर्शक आहेत. किंवा असं आपण हे करतो बघा, तर ते देखील शोकदर्शक आहे. म्हणजे हर्षदर्शक, शोकदर्शक यामध्ये ह्या भावना असतात, त्याच्यासमोरचं वाक्य असते पण त्या वाक्याला काही महत्त्व नसते. जर समजा हे जर शब्द दिसले तर आपल्याला प्रश्न विचारत असताना हे पर्याय देतात, हे वाले जे कीवर्ड्स आहेत, आणि त्यामधून केवल प्रयोगी अव्ययीचा प्रकार ओळखायला सांगतात. किंवा एकच समजा अरे रे हा कोणता केवल प्रयोगी अव्ययाचा उपप्रकार आहे, किंवा शाबास हे कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे, अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये विचारत असतात. आणि ते शब्दाच्या जातीवर विचारलेले सर्व प्रश्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेले आहेत. त्यानंतर आश्चर्यदर्शक. आता आश्चर्यदर्शक ज्या भावनेतून आश्चर्य व्यक्त होते ते सर्व जे शब्द आहेत ते आश्चर्यकारक, आश्चर्यदर्शक नाही, आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय आहेत. तर ओहो, ओहो, अबब, अबब, केवढी उंच इमारत ही, आपण असं म्हणतो ना. बापरे, बापरे, केवढा मोठा साप. अरे च्या, अरे च्या, असे जे शब्द आहेत ते शब्द आश्चर्य व्यक्त करतात आणि आश्चर्य दाखवतात. म्हणजे हे आश्चर्याच्या भावना व्यक्त होत असतात, त्यामुळे ते आश्चर्यकारक केवल प्रयोगी अव्यय आहे. ठीक आहे. त्यानंतर या चौथा प्रकार आहे प्रशंसादर्शक. प्रशंसा, प्रशंसादर्शक म्हणजे प्रशंसा म्हणजे स्तुती, म्हणजे स्तुती करणारे जेवढे काही भावना आहेत, जसं शाबास, शाबास, भले, वाहवा, वाहवा. आपण जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने आपण सांगितलेलं काम जर केलं तर त्याला आपण वाहवा अशी त्याची स्तुती करतो. किंवा आपण दिलेले गणित जर त्या विद्यार्थ्यांनी सोडवलं तर आपण त्याचं प्रशंसा म्हणून त्याला वाहवा करतो. किंवा छान, ठीक, फक्कड. फक्कड हे देखील प्रशंसादर्शक आहे बरं का. फक्कड, जसं खासी, हे जे शब्द आहेत ते प्रशंसादर्शक शब्द आहेत. म्हणजे त्याची स्तुती करणारे शब्द आहेत. शाबास, भले, वावा, छान, ठीक, फक्कड, खासी. तर हे जे शब्द आहेत ते प्रशंसादर्शक आहेत. आणि पाचवा प्रकार आहेत संमतीदर्शक. आता संमतीदर्शक म्हणजे संमती दाखवणे, म्हणजे होकार दर्शवणे. संमतीदर्शक म्हणजे काय तर होकार. संमतीदर्शक म्हणजे होकार दर्शवणे. जसं ठीक आहे, ओके, असे शब्द जे वापरतो. जी, हा जी, म्हणजे ठीक, बरं आहे म्हणजे बरं आहे, बरं आहे म्हणजे बरं आहे, अच्छा, असे जे शब्द आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना जर पटली तर ते होकार देतात. आणि जे होकार देणारे जे शब्द आहेत ते म्हणजे सर्व संमतीदर्शक शब्द आहेत. त्यानंतर विरोधी दर्शक. आता विरोधी म्हणजे जसं छे छे असे जर विरोध दर्शवणारे जर शब्द असेल तर ते विरोधी दर्शक मध्ये जाईल. छे छे, छे छे, छी नाही येणार. छी हे तिरस्कार दर्शक शब्द आहे. छे छे, हट, हट, हट म्हणजे निघून जा. हट, चल हट म्हणतो आपण नाही का. छट, चल हट,
छट धिक धिक आणि अह च असे जे शब्द आहेत ते विरोध दर्शवत असतात. म्हणजे तर याच्यामधले जे काही मेन शब्द आहेत, जसं अरे रे किंवा अगाई, अरे च्या, भले, छे छे, हे जे शब्द मी जे अधोरेखित केलेले आहेत ना, त्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे TET मध्ये नाही तर बाकीच्या परीक्षेमध्ये हे शब्द विचारले गेलेले शब्द आहेत. त्यानंतर तिरस्कार दर्शक, तिरस्कार करणे, तिरस्कार दर्शक जे काही केवळ प्रयोगी अव्यय आहेत, म्हणजे ज्या शब्दातून तिरस्कार उत्पन्न होत असते ते सर्व शब्द, जसं शी म्हणतो आपण, शी, धिक, थू म्हणतो, थू हे देखील तिरस्कार दर्शक शब्द आहेत. हुड, फुस आणि ईश्य म्हणजे हे लाजण्याचा प्रकार नाही. जसं आपण एखादी वेळेस आपल्या घरीच जर आपल्या पत्नीला म्हणलं का तू खूप सुंदर दिसताय, तर ते ईश्य म्हणते बा, तर ते ईश्य म्हणजे तो ईश्य नाही, तो हा ईश्य म्हणजे तिरस्कार दर्शक आहे. तर हे समजून घ्या. जर ईश्य आला तर तुम्ही आश्चर्यकारकमध्ये लिहायचं नाही, तर हे तिरस्कार दर्शक शब्द आहे. हां. त्यानंतर संबोधन दर्शक. आता संबोधन दर्शक म्हणजे जे हाक हाक मारताना ज्या काही भावना उत्पन्न होत आहेत त्या संबोधन दर्शक. जसं आता आपल्या घरी वगैरे नाही का, आपली पत्नी आपल्याला नाव घेऊन हाका मारत नाही, तर ए किंवा अहो सहसा म्हणते. आपल्यापेक्षा मोठे राहिले तर अहो म्हणते. नाही तर समजा समवयस्क राहिले, आपल्या मित्रासोबत जर किंवा मैत्रिणीसोबत आपण बोलत राहिलं तर ए म्हणून आवाज देतो. की आणि आपल्यापेक्षा मोठा जर असला तर अगा, अगो असे अगो असे शब्द आपण खेड्यामध्ये वापरतो जास्त. अगा, अगो. बा आपल्या वडिलाला बऱ्याचदा आपण बाच म्हणतो, बा, रे. त्यानंतर अगे, अरे, ज्या म्हणजे समवयस्क मुली वगैरे आहे ते अग म्हणायला पाहिजे, परंतु त्याचा अपभ्रंश होऊन ते अगे म्हणतात. म्हणजे संबोधन या शब्दाचा अर्थच असा होते की हाक मारणे. हाक मारत असताना आपण बऱ्याचदा अहो, ए, अगा, अगो, बा, रे, अगे, अरे अशा शब्दाचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे ज्या शब्दातून म्हणजे आपण शांत असतो आणि शांत असताना मौन धारण करणे म्हणजे शांत असणे. जसं चूप म्हणजे मौन असणे, काही न बोलणे. चूप, गप, चिंप आणि गुपचित जे हे शब्द आहेत. आणि हे जे 9 प्रकार आहेत ह्या केवळ प्रयोगी अव्ययाचे या भावनेवरूनच प्रकार पडलेले आहेत. आणि जेवढे केवळ प्रयोगी अव्यय आहेत 99% हे अविकारीच आहेत. त्याच्यावर लिंग वचन विभक्तीचा परिणाम होत नाही, बरोबर. म्हणजे त्यामुळे त्याला अविकारीच म्हटलेलं आहे. हे जर तुम्ही लिहिले नसेल तर तुम्ही आपल्या बुकावर लिहून घ्या. आणि यामधलं जर काही नाही कळलं असेल तर सांगा. फक्त या केवळ प्रयोगी अव्ययामध्ये एक व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय आहे आणि पालुपद आहे. पालुपद म्हणजे कसं की पालुपद अव्यय म्हणते म्हणजे एखाद्या शब्दाची आणखी पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला ते पालुपद म्हणतात. आणि व्यर्थ म्हणजे कसं की त्या वाक्यामध्ये नेमकं काय म्हणायचं आहे, कोणत्या भावना उत्पन्न होतात ते काही समजत नाही. त्यामुळे त्याला व्यर्थ केवळ प्रयोगी अव्यय म्हटलेला आहे. जसं आता एखादी उदाहरण म्हटलं तर काल म्हणे खूप पाऊस पडला.
आता काल मने खूप पाऊस पडला म्हणजे काल मने मने म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होत नाही, त्याच्या भावना क्लिअर त्या वाक्यामधून येत नाही, त्यामुळे त्याला व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ते फक्त 2 राहिले आहेत. जर समजा हे यामध्ये हर्षदर्शक केवल प्रयोगी, शोकदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधीदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक आणि मौनदर्शक हे पूर्ण पाठ करायची गरज नाही, परंतु याच्यामधले जे काही कीवर्ड्स आहेत, काही अव्यय आहेत, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याच्यावरूनच ते विचारतात. ठीक आहे. जर लिहून घ्या आपल्या बुकावर, लिहिलं नसेल तर, आणि काही नसेल कळलं तर तुम्ही विचारू शकता. स्क्रीन दिसत नाही. आता दिसताय? नाही, काहीच दिसून नाही राहिलं सर. आता नाही ना सर. काहीच दिसत नाही. नाही सर, काहीच नाही दिसून राहिलं. ब्लॅकबोर्ड नाही दिसत. बरं, बाकीच्यांना दिसताय का? बाकीच्यांना ब्लॅकबोर्ड दिसत आहे का? हॅलो. हा, मग तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे सर. हा, बाकीच्यांकडे दिसत आहे तर तुमच्याकडे नाही दिसत आहे, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम तुमच्याकडेच आहे. इकडून तर पूर्ण क्लिअरिटी दिसत आहेत, शब्द वगैरे सर्व बरोबर दिसत आहेत. तुमच्याकडेच काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा नेटवर्क इश्यू असेल, त्यामुळे दिसत नसेल. त्यामुळे बाकीच्यांना तर दिसत आहे. बाकीच्यांना दिसत आहे ना सर? मॅडम, बाकीच्यांना दिसत आहे का? हो सर, दिसत आहे. हां, ओके ओके. जर लिहून झालं असेल तर मी पुसू का? म्हणजे मी नंतर पुसू? हां हां. आता आपण जे 9 प्रकार शिकलेत त्याच्यामधले काही शब्द आहेत. आणि दुसरं म्हणजे आपण पाहू आता व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय, व्यर्थ म्हणजेच निरर्थक. व्यर्थ म्हणजे निरर्थक. निरर्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणजे असं एखादी वाक्य असते की त्या वाक्यामध्ये आपल्याला नेमका केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे हे आपल्याला ओळखताच येत नाही. म्हणजे ओळखता येते परंतु त्यांना नेमकं त्या वाक्यातून काय अर्थ अभिप्रेत घ्यायचा आहे ते समजत नाही. जसं काल म्हणे खूप पाऊस पडला. खूप पाऊस पडला. तर या वाक्यामध्ये कोणता केवल प्रयोगी अव्यय आहे? ओळखता का? ओळखाल का? सांगा बरं मला, कोणता केवल प्रयोगी अव्यय आहे? काल म्हणे खूप पाऊस पडला. ठीक आहे. तर या वाक्यामध्ये कोणता केवल प्रयोगी अव्यय आहे? व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. पण शब्द सांगा ना कोणता? म्हणे या शब्दावरून आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे तेच स्पष्ट होत नाही. म्हणून असे काही जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांना व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. जसं आपल्याला दुसरं उदाहरण घेता येईल. मी आपला काय बोलणार? यामध्ये मी आपला काय बोलणार या वाक्यामध्ये कोणता व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे? व्यर्थ म्हणजे निरर्थक.
म्हणजे केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे? आपला. आपला. म्हणजे आपला हा जो शब्द आहे त्याच्यामधून काय अर्थ होते, काय अर्थ निघतो, ते अर्थ निघतच नाही, अर्थ समजतच नाही, त्यामुळे त्याला व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. पण आणखी तिसरं उदाहरण, पण मन बेटे स्वस्त स्वस्त राहीना. पण या वाक्यामध्ये व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे? बेटे. बेटे. पण मन बेटे स्वस्त राहीना. म्हणजे असे काही काही शब्द आहेत की त्या माईक कोणाचा सुरू आहे सर? म्हणजे असे काही काही वाक्यामध्ये काही शब्द आहेत की त्या शब्दातून कोणत्याच भावना व्यक्त होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या अर्थात देखील काहीच फरक पडत नाही. म्हणजे ते कळतच नाही की नेमकं त्या वाक्यातून कोणत्या भावना उत्पन्न व्हायच्या आहेत. असे जे काही वाक्य येईल ते व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययामध्ये जाईल. ठीक आहे. आणि दुसरा एक प्रकार याच्यामध्ये आहे तो म्हणजे पालुपदे म्हणतात त्याला. म्हणजे पाद पूर्णार्थक. म्हणजे जसं का जसं हो का, आत्ता, बरं का, असे जेव्हा शब्द पुन्हा पुन्हा येतात म्हणजे पुन्हा पुन्हा 2-3 वेळा त्याची पुनरावृत्ती होते, असे सर्व जे वाक्य आहे त्याला पालुपदे म्हणतात. जसं आणखीन, आणखीन काय बरे ते, असे जर शब्द आले म्हणजे त्यामध्ये जे कीवर्ड्स आहे ते जसं आत्ता, बरं का, बरं का, जडलं मेलं, आणखीन. आणखीन म्हणजे पुन्हा. आपण आणखीन म्हणजे पुन्हा. आपण कळलं इतकं, कळलं इतकं, जे हे ते, जे हे ते, बरीक, बरीक, असे जर शब्द त्या वाक्यात येत असेल तर त्या सर्व वाक्यांना काय म्हणतात? पाद पूर्णात्मक. पाद पूर्णार्थक. पाद पूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. किंवा पालुपदे असे देखील म्हणतात. याचं उदाहरण जर घेतो म्हटलं तर आणखीन काय बरे थे, आणखीन काय बरे ते. तर हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आणि हे की पालुपदे हे 2 आणि ते भावनांचे ते 9 प्रकार, त्याच्यामधले जे काही शब्दच बऱ्यापैकी तेच आपल्याला विचारत असतात. त्यामुळं हे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. हे लिहून घ्या आणि मी प्रश्न विचारतो तुम्हाला, ते कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे ते मला सांगायचं आहे. ओके. याचं नाव काय आहे? कोणता अवयव हा? कोणता? याचा पाद पूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय पालुपदे. पालुपदे म्हणतात. पालुपदे म्हणजे पालुपदे म्हणजे नेमकं कसं की त्या शब्दाची पुनरावृत्ती होते. जसं आता इथं उदाहरण घेतलं, आणखीन काय बरे ते, म्हणजे बरं का, आणखीन, कळलं इतकं, बरीक, आता, हे शब्द त्या म्हणजे वाक्यामध्ये येतात आणि हे शब्द ज्या त्या वाक्यामध्ये आलं तर ते पालुपदे राहते. सहसा याच्यावर प्रश्न फक्त एकदाच विचारला होता, पण याच्यावर व्यर्थ केवल प्रयोगी अव्ययावर प्रश्न विचारलेला आहे आणि ते मागं ते प्रकार जर पाहिलं म्हणजे मागचे जे प्रकार त्याच्यावर प्रश्न विचारतात, याच्यावर नाही विचारतात. परंतु हे कधीकधी खोलात जर गेलं तर हा प्रश्न विचारू शकते असं म्हणायचं आहे. ओके. म्हणजे हे शब्द बोला सर. त्याचं नाव काय आहे? नाव
पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय, त्याला किंवा पालुपदे म्हणतात. किंवा शब्द ऐकू नाही येत आहे बरोबर. हे इकडे लिहू का सर? हा लिहा बरं, थोडस दिसून नाही राहिलं. पादपूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय किंवा त्यालाच नाही का पालुपदे म्हणतात. पद म्हणजे शब्द, पालू म्हणजे पुन्हा 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 येणारे शब्द, म्हणजे पुनरावृत्ती होणारे शब्द. म्हणजे आपल्याला जर समजा येतं उदाहरण बघा, आणखीन काय बरं ते आणखीन 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 म्हणजे आपण सांगितल्यानंतरही आणखी त्याची पुनरावृत्ती होतच आहे, म्हणून ते आणखीन काय बरं ते असे जे वाक्य आहेत ते पादपूर्णात्मक केवळ प्रयोगी अवयवामध्ये जाते असं म्हणायचं. ओके सर. ओके. हां. लिहून झालं म्हणजे हे करत असताना लिहिले तर हे होते बरं होते. जर लिहून झालं असेल तर मी प्रश्न विचारू का? विचारा. हां. तर पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. पर्याय शाळा, हुष्य, फार, मांजर. हुष्य. हां, हुष्य बरोबर आहे. आता तो जे हुष्य आहे तो कोणत्या उपप्रकारामध्ये मोडते ते सांगू शकाल? तिरस्कार. हां. म्हणजे येतं आपल्याला शब्द टाकायचे आहे, म्हणजे अधोरेखित आहे. मी लिहित आहो येतं वाक्य अधोरेखित. त्याचे खूप वाईट झाले. अधोरेखित शब्दामध्ये आपल्याला अव्यय टाकायचं आहे आणि पर्याय आहे अरे वा, वाह वा, शाब्बास, अरे रे. हां. अरे रे हे शोकदर्शक आहे, दुःखदायक आहे, त्यामुळे अरे रे हा शब्दप्रयोग येईल. बरोबर आहे. शाब्बास तुझा पहिला क्रमांक आला. कोणता उपप्रकार आहे, म्हणजे कोणता प्रकार आहे? शाब्बास प्रशंसा दर्शक. तर म्हणजे आपल्याला असेच प्रश्न विचारतात. मागं सरांनी ते बनवलेले होती TET मध्ये आलेले सर्व प्रश्न, त्याच्यामध्ये 3-4 प्रश्न आपल्या याचे आहेत. 3-4 प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्ही त्या PDF मधले तुम्ही बघितले असेलच. ओके. तर हा छोटासाच टॉपिक होता, त्यामुळे आपण आता दुसरा एक टॉपिक आपण बघून घेऊ जो सोपाच आहे, जे काळाचे प्रकार. बरोबर आहे की नाही? तर तो आपण घेऊन घेऊ. चालेल ना? म्हणजे आपल्या शब्दाच्या जाती आपल्या 8ही इथं समाप्त झालेल्या आहेत. आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहे 2015 पासून तर 2024 पर्यंत विचारलेले सर्व टॉपिक आपण मराठी ग्रामरमध्ये आपण घेणार आहोत. TET मध्ये जेवढे विचारले तेवढे. बरोबर. त्यानंतर मग जे एक्स्ट्रा माहिती आपण ते नंतर शिकू, जर आपल्याला वेळ मिळाले तर. कारण की आपल्याला नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत सर्व झालं पाहिजे, या उद्देशाने आपल्याला प्लॅनिंग करायची आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळं तर आज आपण आता काळ आणि काळाचे प्रकार. आता बऱ्यापैकी तुम्हाला काळ माहीतच आहे,
आणि मगाशी मी ग्रुपवर टाकलं पण, कारण 2015मध्ये जे काही प्रश्न काळाच्या बाबतीमध्ये जे विचारलेले होते ते प्रश्न टाकले. जवळपास 4 प्रश्न विचारलेले होते. ते 4ही प्रश्न मी तुमच्या ग्रुपवर टाकलेले आहेत. ते मीनाक्षी मॅडमने TETचे पेपर चाळून 8 आहे सर, 8 आहे का प्रश्न 8 प्रश्न आहेत. हां 8 प्रश्न. 8 आहेत. हां म्हणजे 8 प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये ते काळावर प्रश्न विचारला गेलेला असा आहे. आणि या काळ खूप सोपा आहे टॉपिक. आणि त्या काळ फक्त थोडंसं लक्षात घ्यावं लागते. म्हणजे थोडंसं जरी ट्रिक्स आपल्याला लक्षात राहिली तर ते साधं काळ आहे की चालू काळ आहे का पूर्ण आहे की अपूर्ण आहे की रीती काळ आहे, तर ते आपल्याला समजून येते. जसं आपण इंग्लिशमध्ये शिकतो तसंच ते मराठीमध्ये पण आहे. काळ व काळाचे प्रकार. आता आपल्याला काळ 3 काळ आहेत. 3 काळ आहेत. एक म्हणजे जे सध्या चालू आहे तो म्हणजे वर्तमान काळ. जर वर्तमान काळ जी चालू स्थिती आहे, चालू काळ आहे. काळ म्हणजेच काल दर्शवते. म्हणजे कोणत्या वेळेस ती घटना घडली तो काळ दर्शवणे म्हणून त्याला वर्तमान काळ. जी भूतकाळामध्ये म्हणजे अगोदरच जी घटना घडून गेलेली आहे तो म्हणजे भूतकाळ. आणि भविष्यात पुढं काय घडणार आहे तसा जर काळ दाखवला गेला तर ते भविष्यकाळ म्हणतात. आता आपल्याला जे मुख्य 3 प्रकार आहेत काळाचे मुख्य, परंतु प्रत्येक काळाचे 4-4 प्रकार म्हणजे असे एकूण 12 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. दुसरा चालू त्यालाच कंटिन्युअस म्हणतो, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. आणि तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. तसेच याचे देखील तसेच 4 प्रकार आहेत. तुम्ही लिहून घ्याल. आता मी काही लिहित नाही. तुम्ही साधा भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ. आता मी तिथं लिहिणार नाही, तिथं मी उदाहरणं लिहिणार आहे. बरोबर. तर एक गोष्ट समजून घ्यायची की वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे ओळखत असताना जसं वर्तमान काळ आहे तर वर्तमान काळामध्ये जे क्रियापद राहते ते आहे हे क्रियापद जर शेवटी येत असेल तर समजून जायचं का ते वर्तमान काळ आहे. बरोबर. त्यानंतर भूतकाळामध्ये जर होता म्हणजे हा जर क्रियापद राहत असेल तर तो भूतकाळ आहे. आणि असेल भविष्यकाळ आणि तो असेल या वाक्याने त्याचा जर शेवट होत असेल तर तो भविष्यकाळ राहील. म्हणजे हे त्यामधले कीवर्ड्स आहेत. आहे म्हणजे वर्तमान काळ, होता म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ म्हणजे असेल. हेच आपल्याला इंग्रजीमध्ये थोडंसं हॅज बीन, हॅव बीन, हॅड बीन हे आपल्याला लक्षात ठेवावं लागते. तसंच आपल्या वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळात आहे, भूतकाळात होता आणि भविष्यकाळामध्ये असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ ज्या वेळेस राहील त्यावेळेस जे वाक्य आहे त्यामध्ये संयुक्त क्रियापद नसते. हे लक्षात ठेवून घ्यायचं. म्हणजे हे वाक्य टिपमध्ये तुम्ही लिहूनच ठेवायची नोटमध्ये की ज्यावेळी म्हणण्याच्या साध्या काळात संयुक्त क्रियापद नसते. आता तुम्हाला संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे माहिती आहे. माहिती नसेल तरी सांगतो. साध्या काळात संयुक्त क्रियापद नसते म्हटलेलं आहे. असते नाही, नसते. म्हणजे संयुक्त क्रियापद साध्या काळामध्ये नसते. आता संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात.
जसं एक ते उदाहरणच होतं, ते परीक्षेमध्येच विचारलेलं, कुत्रा भुंकू लागताच मुले पडू लागली. पडू लागली, पडू हे धातुसाधित आणि लागले ही सहाय्यक क्रियापद, म्हणजे त्यापासून ते बनलेलं आहे संयुक्त क्रियापद. कारण त्या लागली हा जो आहे तो काय आहे, तो सहाय्यक क्रियापद आहे. म्हणजे ते दोन्ही मिळून त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. बरोबर आहे की नाही? आपण त्या क्रियापदाच्या प्रकारामध्ये शिकलो, परंतु या साध्या काळामध्ये संयुक्त क्रियापद नसते. म्हणजे साधं सिंपल सेंटेन्स असते आणि त्या वाक्यामध्ये, त्या विधानामध्ये फक्त आणि फक्त काळाचाच बोध होतो. जसं निधी अभ्यास करते. निधी अभ्यास करते डायरेक्ट क्रियापद आहे, करते हा क्रियापद आहे आणि त्यामध्ये संयुक्त क्रियापद नाही आहे. करते हाच शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे, त्यामुळे तिथं संयुक्त क्रियापद नसते. म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ किंवा साधा भविष्यकाळ ज्या वेळेस असेल त्या वेळेस म्हणजे संयुक्त क्रियापद राहणार नाही. ओके, हा एक साधा म्हणजे हा समजलं. आता जे चालू वर्तमान काळ आहे, चालूलाच आपण अपूर्ण म्हणतो. चालू म्हणजे चालू अपूर्ण, चालूलाच अपूर्ण म्हणतात मराठीमध्ये. तर अपूर्ण वर्तमान काळामध्ये एक लक्षात ठेवायचं, याच्या समोर लिहून ठेवा किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी लिहून ठेवा. मी नोट म्हणून इथंच लिहून ठेवतो, तुम्हाला आपल्या बुकावर तुम्ही लिहून ठेवा की चालू वर्तमान काळ म्हणजे चालू वाक्यामध्ये असं समजा, वर्तमानच काळ नाही, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, त्या तीनही वाक्यामध्ये त्याचा उपयोग होत असल्यामुळे चालू काळात क्रियापद नेहमी क्रियापद हे क्रियापदाला त प्रत्यय असते. त हा प्रत्यय लागलेला असतो. मी एक उदाहरण घेऊन तुम्हाला ते सांगणार आहे, पण हे जे ट्रिक्स आहे, ज्याच्यामधले काही कीवर्ड्स आहेत, तर हे तुम्ही लिहून घ्यावं. त्यामुळे मग मी इथं लिहून देत आहे. जर हे लिहिताना जरी नाही समजलं, पण उदाहरणामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून येईल. ओके, म्हणजे चालू जो काळ आहे, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, ज्या वेळेस वाक्य आपण पाहतो त्यावेळेस त हा प्रत्यय लागलेला असतो. कोणाला? तर क्रियापदाला. क्रियापद आपल्याला ओळखता येते, त्या क्रियापदाला त हा प्रत्यय लागलेला असते. जसं आता एखादी उदाहरण जर आपण घेतो म्हटलं, मी अभ्यास करत आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, करत आहे म्हणजे चालू आहे, मग चालू वर्तमान काळ आहे. सरळ आपल्याला ओळखता येते. तेच वाक्य जर भूतकाळामध्ये असेल तर मी अभ्यास करत होतो, होता, होती. म्हणजे मी अभ्यास करत होतो, म्हणजे हे कोणत्या याच्यामध्ये येईल? तर चालू भूतकाळामध्ये. आता हेच वाक्य आपल्याला जर चालू भविष्यकाळामध्ये जर हे करायचं असेल तर मी अभ्यास करत हा धातू साधित आहे, कारण कर या धातूपासून आहे आणि त्या कर या धातू साधिताला त हा प्रत्यय लागलेला असते आणि त्यानंतर मग सहाय्यक क्रियापद लागलेला असते. ओके, तर मी अभ्यास करत, आता भविष्यकाळाचं वाक्य बनवायचं आहे, तर मी अभ्यास करत असेल, अशा पद्धतीने. म्हणजे चालू काळामध्ये क्रियापदाला त प्रत्यय लागलेला असतो, तेव्हा तो चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ होईल. ओके, त्यानंतर जेव्हा तिसरं वाक्य आहे, म्हणजे प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ. जर आपल्याला ओळखायचं असेल तर पूर्ण काळामध्ये जे पूर्ण काळ असते, मी इथं लिहून घेतो, पूर्ण काळ ज्या वेळेस असते तेव्हा पूर्ण काळामध्ये क्रियापदाला ला हा प्रत्यय असतो. ला जसं चालू काळामध्ये त हा प्रत्यय असतो ना,
तेव्हा पूर्ण काळामध्ये क्रियापदाला ल किंवा ला प्रत्यय असतो. ला प्रत्यय असतो. तर आणि रीती काळात हाच वरचा जे दुसरा चालू काळामध्ये जो असते ना प्रत्यय, तर रीती काळामध्ये क्रियापदाला तच लागलेला असते. त क्रियापदाला त प्रत्यय असतो. त प्रत्यय लागलेला असतो. तर हे काही याच्या ट्रिक्स आहेत. याच्यानंतर आपण एकच उदाहरण घेऊन एकच वाक्य 12ही याच्यामध्ये आपण घेणार आहोत. तर याच्याविषयी जर काही नसेल कळलं, हे त प्रत्यय काय, ला प्रत्यय काय, हे जर नसेल कळलं तर तुम्ही विचारू शकता. आणि याच्यामध्ये वर्तमान काळात आहे हा सहाय्यक क्रियापद राहील. भूतकाळात होती किंवा होते राहील. भविष्यकाळात असेल किंवा राहीन असे राहील. येतं आहे हे राहील. ओके, हे समजलं काय? हे लिहून घ्या. हे एवढं याचे हे 4 प्रकार, याचे 4 प्रकार, याचे 4 प्रकार लिहा. आणि त्यानंतर एक वाक्य घेतो आणि त्या वाक्यावरून तुम्हाला मी सांगतो. ओके, यामध्ये काही हे सर काही कन्फ्युजन आहे का, तर तुम्ही विचारू शकता. अडचण हॅलो. हां सर. अगं रीती काळ दिलेला आहे तर प्रत्यय लागलेला असतो म्हटलेला आहे. हो. आणि याला सुद्धा आपल्या हो नाही त प्रत्यय लागलेला असतो, परंतु जे सहाय्यक क्रियापद राहील ना शेवटी, तर ते बदललेलं असते. ते मी सांगणार आहे ना. ओके ओके. हां, फक्त त प्रत्यय म्हणजे जे धातू साधित आहे ना, त्या धातू साधिताला तच प्रत्यय लागेल. आणि समोरचा जो क्रियापद आहे, जे म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे, ज्या शब्दानं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, तो मात्र बदलतो रीती काळामध्ये. आणि चालू काळामध्ये वेगळा राहते. ओके. हां, हे पुसू सर. आता याच्यामध्ये काही कन्फ्युजन नसेल तर मी पुसतो, म्हणजे ते उदाहरणासहित आपल्याला ते घेता येईल. ओके. पुसू का? हो सर. तर आपण काळाचे 3 प्रकार बघितलं. आता त्याचे उपप्रकार पण बघितलं. आपण एक उदाहरण घेऊन ते समजून घेऊया. पहिल्यांदा आपण साधा म्हणजे वर्तमान काळाचे उदाहरण घेऊ. वर्तमान काळामधला पहिला जो प्रकार आहे तो साधा वर्तमान काळ. बरोबर आहे, साधा वर्तमान काळ. आणि दुसरा आहे प्रकार चालू वर्तमान काळ. अगोदर लिहून घेतो. तिसरा पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ. हे वर्तमान काळ. आणि त्यानंतर दुसरा जे आहे भूतकाळ, साधा भूतकाळ. दुसरा चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. माझ्यासोबत तुम्ही लिहित चला, म्हणजे तिकडे फक्त उदाहरण लिहायचे राहते. रीती भूतकाळ. त्यानंतर आहे 4 साधा भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि रीती भविष्यकाळ.
तर उदाहरण आता जसं पहिले म्हटलेलं होतं की जे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ याच्यामध्ये संयुक्त वाक्य नसते, साधं विधान असते. म्हणजे जे कोणतं पहिल्यांदा विधान आपण करू आणि त्यामध्ये काळाचा बोध होईल. जसं साधा वर्तमान काळ म्हणजे मी पत्र लिहितो किंवा निधी पत्र लिहिते किंवा निधी अभ्यास करते किंवा रमेश अभ्यास करतो, म्हणजे चालू आहे. तर म्हणजे रमेश अभ्यास करतो, रमेश अभ्यास करतो हे साध्या वर्तमान काळातलं वाक्य आहे. जसं रमेश अभ्यास करतो साधं. आता करतो, आता हेच वाक्य साध्या भूतकाळामध्ये काय होईल? साध्या भूतकाळामध्ये रमेशने अभ्यास केला. या वाक्यामध्ये कुठेही संयुक्त क्रियापद दिसते का? दोन क्रियापद म्हणजे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद दिसते का? नाही दिसत. सरळ वाक्य आहे. रमेश अभ्यास करतो, साधा वर्तमान काळ. रमेशने अभ्यास केला, साधा भूतकाळ. आता भविष्यकाळामध्ये हेच वाक्य कसे होईल? रमेश अभ्यास करेल म्हणजे ते भविष्यकाळामध्ये आहे. कारण आपण जे भविष्यकाळामध्ये रमेश हे नाव आहे म्हणजे कर्ता आहे रमेश, आणि अभ्यास हे कर्म आहे. रमेश अभ्यास करेल म्हणजे ती भविष्य काळामध्ये आहे, त्यामुळे करेल. इथपर्यंत कोणाला अडचण नाही. म्हणजे रमेश अभ्यास करतो म्हणजे चालू काळ आहे, म्हणजे साधा वर्तमान काळ आहे. रमेशने अभ्यास केला म्हणजे पूर्वीच घडली आहे घटना, त्यामुळे रमेशने अभ्यास केला. रमेश अभ्यास करेल म्हणजे भविष्य काळामध्ये आहे. तर साधा जे काळ आहे, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो आणि भविष्य काळ असो, त्याच्यामध्ये संयुक्त क्रियापद नसते. हे आपली पहिली कीवर्ड्स होता. बरोबर आहे. कीवर्ड्स होता म्हणजे ट्रिक्स होती ते. तर त्या पद्धतीने आपला वाक्य जर कोणतंही आलं तर समजून जायचं साधा काळाचं आहे का चालूचं आहे का रीतीचं आहे, ते आपल्याला डायरेक्ट क्लिक झालं पाहिजे. आता हे रमेश अभ्यास करतो यामध्ये आता काही म्हणजे काही डाऊट नसावं. आता जे चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ की चालू भविष्य काळामध्ये वाक्य लिहायचं आहे, तर चालू वर्तमान काळामध्ये कसं असेल की रमेश आणि असते रमेश अभ्यास. हे जे क्रियापद आहे ना, ह्या क्रियापदाला त प्रत्यय लागलेला असते. रमेश अभ्यास करत. आता करत याच्यानंतर रमेश अभ्यास करत. आता वर्तमान काळाचं काय आहे? वर्तमान काळाचं काय? वर्तमान काळ राहिला तर आहे, भूतकाळ राहिला तर होती आणि भविष्य काळ असेल तर असेल. मग रमेश अभ्यास करत आहे येईल का होता येईल? रमेश अभ्यास करत आहे येईल का होता येईल? आहे येईल ना. वर्तमान काळ आहे ना, चालू वर्तमान काळ आहे ना. आपला चालू वर्तमान काळ दाखवायचा आहे आणि तो हा प्रत्यय आला. मी दुसऱ्या पेनीनं लिहितो म्हणजे तो हा क्रियापदाला म्हणजे धातू साधित आला, तो हा प्रत्यय आलेला आहे. म्हणजे रमेश अभ्यास करत आहे वापरतो आपण वर्तमान काळात, आणि होता राहिला तर भूतकाळात, आणि असेल राहिला तर भविष्य काळामध्ये. म्हणजे करत तो क्रियापदाला तो हा प्रत्यय लागलेला आहे. रमेश अभ्यास करत. आता या चालू भूतकाळामध्ये तिथपर्यंतचं वाक्य सारखं राहणार आहे. रमेश अभ्यास करत. आता काय येईल? येतं भूतकाळ आहे, त्यामुळे रमेश अभ्यास करत होता. रमेश अभ्यास करत म्हणजे तो आणि येतं देखील चालू भविष्य काळामध्ये रमेश अभ्यास करत हा सारखाच राहील. रमेश अभ्यास करत असेल.
रमेश अभ्यास करत असेल. इथपर्यंत सारखाच आहे. म्हणजे बघा, जे चालू वर्तमान काळ आहे त्या प्रत्येक वाक्यामध्ये त त त त त लागलेला आहे. म्हणजे क्रियापदाला त हा प्रत्यय असतो चालू वर्तमान काळामध्ये. आणि त्याचं मात्र क्रियापद जे मुख्य सहाय्यक क्रियापद आहे इथं होता आणि इथं भविष्य काळामध्ये राहील. म्हणजे आपल्याला वाक्य दिलेलं असताना करत आहे तर एकतर चालू वाक्य आहे हे आपल्याला समजून जायचं आहे आणि शेवटचं जे क्रियापद आहे त्याच्यावरून मग कोणता काळ आहे ते समजून येते. ओके, म्हणजे याच्यामध्ये चालू वर्तमान काळामध्ये काही डाऊट नाही ना. जर असेल तर तुम्ही नंतर विचारू शकता किंवा आत्ताही विचारू शकता. आपला माईक ऑन करायचा आणि विचारायचं. ओके, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण क्रिया झाली आहे असं समजायचं आहे. आता पूर्ण वर्तमान काळासाठी आपण काय पाहिलं होतं? क्रियापदाला ला हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजेच रमेश अभ्यास केला वर्तमान काळ असल्यामुळे आहे. रमेश अभ्यास केला आहे. ला प्रत्यय आला, क्रियापदाला ला प्रत्यय आला पूर्ण वर्तमान काळात. इथंही तसंच येईल. रमेश अभ्यास केला. फक्त येतं आहे. आता भूतकाळ असल्यामुळे येतं काय होईल? होता होईल. म्हणजे रमेश अभ्यास केला होता. म्हणजे ला आला म्हणजे क्रियापदाला ला लागला. इथंही काय येईल? रमेश अभ्यास केला असेल. कारण की हे भविष्य काळामध्ये असल्यामुळे असेल येतं आणि क्रियापदाला येतं ला. नाही, रमेशने अभ्यास केला असेल. रमेशने अभ्यास केला होता. रमेशने लावा सर. रमेशने, कारण ने हा प्रत्यय आवश्यक आहे तिथे. जर ने हा प्रत्यय जर लागला नाही तर ते वाक्याचा अर्थ लागत नाही. कारण रमेश अभ्यास केला असेल म्हटलं तर रमेशने पाहिजे. रमेशने अभ्यास केला असेल किंवा रमेशने अभ्यास केला आहे. रमेशने अभ्यास केला होता. रमेशने अभ्यास केला असेल. तर अशा पद्धतीने या पूर्ण वर्तमान काळामध्ये आणखी काही डाऊट आहे का? आता आपण पाहू रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ म्हणजे माईक रीती वर्तमान काळामध्ये त हा प्रत्यय असतो. क्रियापदाला त हा प्रत्यय असतो. तर रमेश अभ्यास करत. आता ज्या वेळेस रीती वर्तमान काळाचं वाक्य आपण लिहितो तेव्हा जर वर्तमान काळातलं असेल तेव्हा रमेश अभ्यास करत इथपर्यंत सारखंच आहे वाक्य. दुसरं आणि चौथं बघा. रमेश अभ्यास करत आहे. रमेश अभ्यास करत. जेव्हा असतो जेव्हा येईल तेव्हा ते रीती वर्तमान काळ येईल. म्हणजे आहे या शब्दाचा धातू अस आहे. अस हा धातू आहे. बरोबर आहे. म्हणून अस ला तो ती ते लागते. म्हणजे जसं समजा मुलगी असतं तर ते लागला असता. बरोबर आहे. आता रमेश अभ्यास करत असतो. इथं या ठिकाणी जर एखाद्या मुलीचं नाव असतं तर निधी अभ्यास करत असते ते आला असता. म्हणजे शेवटी जेव्हा तो असतो तेव्हा रीती वर्तमान काळात असतो. रीती वर्तमान काळ असतो. म्हणजे क्रियापदाला म्हणजे धातू साधित्याला त
आणि मुख्य क्रियापद आहे त्याला तो किंवा ते जेव्हा राहील तेव्हा ते वाक्य रीती वर्तमान काळातलं राहील. ओके. हां, याचे जे उदाहरण आहे त्या उदाहरणावरून नाही का चांगलं स्पष्ट होते. आणखी जे परीक्षेत आलेले ते उदाहरण आपण घेऊ. आपण रीती भूतकाळ, इथं रमेश अभ्यास करत इथपर्यंत सारखंच येते. रमेश अभ्यास करत. जेव्हा भूतकाळातलं वाक्य असेल तेव्हा ते घटना अगोदरच घडून गेलेली आहे, त्यामुळे रमेश अभ्यास करत असे. जेव्हा असते तेव्हा वर्तमान काळ असतो, असे जेव्हा असते तेव्हा ते भूतकाळामध्ये वाक्य असेल. ओके. त्यानंतर तेच वाक्य रमेश अभ्यास करत हा सारखाच राहील. रमेश अभ्यास करत राहीन म्हणजे भविष्यकाळ राहीन, किंवा रमेश अभ्यास करत राहीन किंवा करत जाईल. रमेश अभ्यास करत राहीन किंवा रमेश अभ्यास करत जाईल. अशा पद्धतीने रीती म्हणजे भविष्य काळाचं जे क्रियापद आहे मुख्य तसं ते राहील. अशा पद्धतीने आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ त्याचं एकच वाक्य घेऊन आपण 12 पद्धतीने आपण लिहून घेतलेलं आहे. आणि ओळखण्यासाठी देखील आपण चालू वर्तमान काळाला क्रियापदाला आणि पूर्ण वर्तमान काळात लागतात. आणि वर्तमान काळात असतो, असे, असेल ह्या फक्त समजून घ्यायचं आहे. वर्तमान काळात असतो हे असते, भूतकाळामध्ये असे आणि भविष्य काळामध्ये राहील किंवा जाईल. ओके. अशा पद्धतीने हे काळ आहे आणि काळाचे प्रकार आहे. तर मला असं वाटते का तुम्हाला कळलं असेल. जर नाही कळलं असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. ओके सर. रीतीचं पुन्हा एकदा सांगा ना. का म्हटले? रीतीचं पुन्हा एकदा सांगा. हां, रीतीचं चालू वर्तमान काळामध्ये किंवा चालू भूतकाळामध्ये किंवा चालू भविष्य काळामध्ये हा प्रत्यय असते तिथपर्यंत सारखंच असते, बरोबर. पण जर रीती वर्तमान काळ असेल तर तेव्हा ते क्रियापद असते. आणि जेव्हा भूतकाळ असते त्यावेळेस क्रियापद हे असे असतात. असे रमेश अभ्यास करत असे. आणि जेव्हा रीती भविष्य काळ राहणार त्यावेळेस रमेश अभ्यास करत राहील किंवा राहीन, रमेश अभ्यास करत जाईल असं. ओके. ओके. हे ब्लॅकबोर्डवरचं लिहून घ्या. आणि जे प्रश्न म्हणजे जे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलो आहोत आपण, जे काळावरचे जे प्रश्न, ते प्रश्न वाचा आणि त्याच्यावर लगेच आपण व्हॉट्सअपवरच डिस्कस केलं तरी चालेल. ओके. ओके. नाहीतर ते उद्याला आपण ते घेऊ. आणखी काही कोणाला डाऊट, काही अडचण काही असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. चला ठीक आहे मग. सर्वांना शुभरात्री आणि भेटू पुन्हा एकदा याच वेळेला.
होतच वेळेची वाट. नाही वा एकच तास. पोराचा वाट पाहू पाहू अजय